शुभ सकाळ सर्वांना. तर आज आहे अक्षय तृतीया. हे बघा, अक्षय तृतीयेनिमित्त मी केले आहे मस्तपैकी पुरणपोळी. आणि किती छान मस्त पुरणपोळीच्या टेक्स्चर आले तुम्ही बघू शकता. चला, अक्षय तृतीयेच्या सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. आणि इथे मस्तपैकी माझा सार उकळतो. हे बघा, साराला किती छान तवंग आली आहे. पातीला गच्च भरून सार केला होता मी. आटून तो बघा 1 इंच खाली गेला आहे, कारण सार जेवढा उकळतो ना तेवढा सार टेस्टी लागतो. आणि इथे मी पुरणपोळ्या करते सध्या. हे बघा, सर्व तयारी झालेली आहे, म्हणजे पुरणपोळ्या चालू आहे. इथे भज्यांचं पीठ कालवलं आहे, कांदा कोथिंबीर वगैरे सगळं टाकून. इथे कुकरमध्ये भात पण झाला आहे. आंबे रस करून फ्रीजमध्ये ठेवला आहे थंड होण्यासाठी. आणि पुरणपोळ्या दाखवते माझ्या कशा झाल्या तुम्हाला परत एकदा. की बघा, इथे माझ्या ह्या पुरणपोळ्या, मी अजून पुरणपोळ्या करते आहे. आणि बाकी सर्व तुम्हाला शूटिंग नाही दाखवलं, कारण आज आमच्या मागे जरा गडबड आहे. आज आमच्या घरी एक खास कारण आहे. आज आमच्या घरी ओपनिंग आहे. कसलं ओपनिंग आहे ते पण तुम्हाला समजेलच. त्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, मी पटपट आवरते. सकाळचे 8 वाजले. माझा संपूर्ण स्वयंपाक झाला आहे, फक्त पुरणपोळ्या बाकी. हे बघा, तर पुरणपोळ्या मी करते. आणि कसलं ओपनिंग आहे काय आहे, मला प्रसाद पण करायचा आहे. प्रसादाची रेसिपी पण तुम्हाला परत बघायला भेटणार आहे. चला तर मग. आणि हे सर्व पुरणपोळ्या करून झाल्या. शेवट नैवेद्य केले मी. आणि बघा, खूप साऱ्या पुरणपोळ्या केल्या आहे, कारण आहे ना आज 2 उपास करून जेवायला. आणि सर्व पुरणपोळ्या करून झाल्यानंतर मी आता तळायला घेतली. तर कुरड्या तळून घेतल्या. तेव्हा एवढ्या सर्व कुरड्या पापड्या तळून झाल्या. आणि भजे तळायचे राहिले होते. नंतर मी लगेच भजे पण तळून घेतले, कारण मला प्रसाद करायचा होता, त्यामुळे पटपट आवरलं. आणि हे बघा, आता इथे मी ह्या पातेल्यात करते 1.25 किलोचा प्रसाद. त्याच्यामध्ये मी 1.25 किलो तूप पातेल्यात तापत ठेवलं आहे. आणि हा बारीक रवा घेतला आहे मी प्रसादासाठी. खूप बारीक, सगळ्यात बारीक रवा आहे हा 0 नंबरचा. तर तूप चांगलं कडक तापून दिलं. आणि कडक तूप टाकल्यानंतर हा चाळलेला रवा त्याच्यामध्ये थोडासा टाकून मी चेक करून बघितलं. असा रवा छान फुलल्यानंतर मग मी राहिलेला संपूर्ण रवा ह्या पातेल्यामध्ये टाकला. आणि एकसारखं छान हलवून घेतलं. हे बघा, मोठ्या पटकन जायचं तुम्हाला दुकानात, त्यामुळं मोठ्या शेगडीवर केला मुद्दाम मी प्रसाद. या पद्धतीने एकसारखा रवा हलवून घ्यायचा. आणि खूप जास्त नाही भाजायचा, नॉर्मल कलर चेंज होईपर्यंत भाजायचा. आणि हे बघा, इकडं 1.25 किलो रव्यासाठी मी हे 2 लिटर दूध तापत ठेवलेलं आहे. दूध छान कडक तापून घ्यायचं. आणि हे बघा, रवा पण माझा भाजला आहे दूध तापेपर्यंत. आणि कडक झालेलं दूध आता मी ह्या भाजलेल्या रव्यामध्ये टाकते. गॅस बारीक करायचा. गॅस भरपूर बारीक केला तरी पण तळतळ उडलं. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर थोडी काळजी घ्यायची. इथे पातेलं तापलेलं असतं खूप, कारण या शेगडीवर जाळा जास्त लागतो. तर संपूर्ण दूध मी याच्यामध्ये टाकून दिलं आणि व्यवस्थित हलवून घेतला प्रसाद. हे बघा, शेगडी मोठी ना, बारीक गॅस छान होतो, आता वेळ नाही. सगळे टाकायचं आई छोटा टाकू का गॅस टाकायचं मस्त थोडंसं मीठ टाक बरं ह्याच्यात.
अजून टाकू या पद्धतीने 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर, 1.25 किलो तूप, थोडंसं मीठ आणि 2 लिटर दूध वापरून अतिशय छान मऊ लुसलुशीत असा मस्त प्रसाद मी तयार केला आहे. अशा प्रकारे मस्त छान असा तयार करून झाला बघू शकता तुम्ही. खूप छान प्रसाद झाला आहे. गॅसची टाकी बंद करा वरती. अशा प्रकारे सुंदर हा प्रसाद तयार झालेला आहे. आणि प्रसाद करून झाल्यानंतर आहे ना मस्त स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवला आहे आणि त्याच्यावर तुळशीचे पानं टाकले. आता ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी प्रसाद घेऊन जायचं आहे. तो कुठे काय कार्यक्रम आहे काय आहे तुम्हाला लवकरच समजेल. तर प्रसाद पण करून झाला आणि स्वयंपाक तर माझा झालाच होता. म्हणजे स्वयंपाक झाल्यावरच मी प्रसाद करायला घेतला. स्वयंपाक झाल्यावर नैवेद्य वगैरे भरले, नैवेद्यावर तुळशीचे पानं वगैरे ठेवले आणि ही बघा उपास करून जेवायला बसलं आहे. उपास करून ही माझी मुलगी लागते ना त्याने बघा ही भामा काय ना माझी मुलगी ना त्याने मला चुलत बेरीची पोरगी आता ही उपास करून म्हणून जेवते. तर ह्या उपास करून जेवताय माझ्या जाऊबाईच्या नावाने माझ्याकडे हां जेव म्हणत आहे. आणि उपास करूचं जेवण झाल्यानंतर आम्ही लगेचच ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी हा प्रसाद घेऊन आलेलो आहोत. आणि आम्ही येईपर्यंत सत्यनारायणची संपूर्ण पूजा वगैरे झाली होती आणि आरती चालू होती त्यावेळेस. तर हा प्रसाद आणि त्याची मिसेस अक्षदा आहे तर ती आरती करत आहे सत्यनारायण पूजेची. आणि हे बघा काय कार्यक्रम आहे तुमच्या लवकरच लक्षात येईल. त्याकरता तुम्ही व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. तर इथे तेरसनी आणि त्याचा मित्र प्रसाद यांनी दोघांनी मिळून पार्टनरशिपमध्ये हा ई बाईक पॉईंट नावाचं इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम सुरू केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन समारंभ इथे साजरा होत आहे. आणि त्याकरिताच ही सत्यनारायण पूजा चालली होती आणि त्याचाच मी प्रसाद म्हणून आणला. तर आता तेरस कस्टमरसोबत बोलतो आहे. त्याचे काका प्रशांत पवार, त्याचे पप्पा आणि बाकीचे सर्व मित्रमंडळी यांच्यासोबत तो चर्चा करतो आहे. तर इथे भरपूर पाहुणे कार्यक्रमाला आलेले होते आणि ते तेरसच्या आणि प्रसादच्या अंगावर शाल टोपी वगैरे टाकताय. तर इकडे आम्ही लगेच आणलेल्या नाश्त्याचं वाटप पाहुण्यांना केलं. तर आम्ही फरसन आणि पेढे असं पाहुण्यांसाठी नाश्ता ठेवला होता. तर हे बघा फरसन आणि पेढे पाहुण्यांना. तर हा व्हिडिओ आहे अक्षय तृतीयेच्या दिवशीचा. तर अक्षय तृतीया म्हटल्यानंतर 3.5 मुहूर्तापैकी एक आपल्या सर्वांना तर माहितीच आहे. आणि या दिवशी बरेच जण आपल्या दुकानांचं वेगवेगळ्या व्यवसायांचं आज सुरुवात करत असतात. या दिवशी कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नसती कारण अक्षय तृतीया हाच एक खूप शुभ मुहूर्त आहे. तर हे बघा आम्ही इथे छान फोटोशूट वगैरे केलं आणि दिवसभर पाहुण्यांची ये जा चालू होती. ते रसप्रसाद येणाऱ्या पाहुण्यांचं छान स्वागत वगैरे करत होता, त्यांना गाड्या वगैरे दाखवत होता. आणि संध्याकाळी आता संध्याकाळचे जवळजवळ 4:30-5 वाजले आणि अजून भरपूर पाहुणे ये जा करताय. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनल असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि अजून भरपूर पाहुण्यांची ये जा चालू आहे.